एक अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी आता आपण बघूया। महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ आज फुटणार आहे। मुंबईमध्ये थोड्याच वेळात षण्मुखानंद सभागृहात महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडणार आहे। उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीतल्या राज्यातल्या सगळ्या महत्त्वाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांची या मेळाव्याला उपस्थिती असेल। महाविकास आघाडीतले प्रमुख नेते विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व पदाधिकाऱ्यांना या मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दृष्टिकोनातून या मेळाव्यात रणनीती ठरवली जाणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीचा हा पहिलाच संयुक्त मेळावा पार पडतोय। दरम्यान या मेळाव्याविषयी बोलताना संजय राऊतांनी महायुतीवर जोरदार हल्लाबोल केलाय। संजय राऊत नेमकं काय म्हणाले पाहूया। की कोणत्याही परिस्थितीत नोव्हेंबर महिन्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर बसवायचं, एकत्र लढायचं, एकत्र काम करायचं आणि या महाराष्ट्रावर जे दरोडेखोरांचं सरकार बसलेलं आहे त्यांना हटवायचं। आज आम्ही रणशिंग फुंकतो। तसं म्हटलं तर महाविकास आघाडीचं रोजच रणशिंग फुंकलं जात आहे। आज सुरुवात होईल आणि त्यानंतर पुढले 3 महिने निवडणुका होईपर्यंत आम्ही या महाराष्ट्रामध्ये एकत्र। दरम्यान या मेळाव्यासंदर्भात असलम शेख आणि प्रियंका चतुर्वेदी यांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूया। तुम्हाला काय वाटतं, सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री भेटणार नाही किंवा असणार नाही का? 100% चांगलं। सगळे एकत्र बसूनच निर्णय घेऊया कोण मुख्यमंत्री होतोय। महायुती असं म्हणते की त्यांचा नेतृत्वच ठरत नाहीये, तर ते काय पुढे जाणार? तुम्हाला त्यांच्याकडे ठरतं का? सीट ठरतं का? त्यांच्याकडे कोण होणार ते ठरतं का? 288 सीटांमध्ये 488 मागणी झालेली आहे। तिकडे प्रत्येकानं 100-150 सीटं पाहिजे। त्याने स्वतःचं घर बघा, इथे आमचा होऊन जाणार, सरकार येणार, मुख्यमंत्री बनवणार। विरोधक दल से ये पूछना चाहिए, महाझूठी गठबंधन का कौन चीफ मिनिस्टर चेहरा होने वाला है। अजीत पवार अपनी लाइन में खड़े हैं, एकनाथ शिंदे अपनी लाइन में खड़े हैं और मैं पुनः ये देवेंद्र फडणवीस अपनी लाइन पे खड़े हैं। भारतीय जनता पार्टी में खुद ही 3 ऐसे लोग हैं जो चाहते हैं मुख्यमंत्री बने। तो हमसे सवाल पूछने से पहले जरा अपने गिरेबान में झांके। रही बात आज क्या हो रहा है, आज आप देख रहे हैं कितनी एकजुटता है। महाविकास आघाड़ी एक साथ मिलकर ये लड़ाई लड़ने वाली है और महाराष्ट्र में फिर से सरकार स्थापित करेगी, क्योंकि जनता का प्रेम, जनता का विश्वास जो हमने देखा है उद्धव ठाकरे जी के लिए, वो जग जाहिर है। तो हमें पूरी उम्मीद है हम एक साथ लड़कर हम सरकार बनाएंगे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।